नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि LLB 5 इयर दोघांसाठी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला यामध्ये मी देत आहे. खूप महत्त्वाची अपडेट आहे, जेणे तुमच्या फीज रिलेटेड अपडेट आहे. जे काही प्रायव्हेट लॉ कॉलेजेसमध्ये कोणती फीज तुम्हाला पे करायची आहे 25-26 नुसार, जे फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीनुसार जे अप्रूव्ह झालेल्या फीज आहेत, त्या कशा पद्धतीने चेक करणार तुम्ही? एकदा जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाता, तेव्हा कॉलेजमध्ये भरमसाठ फीज सांगत असतात. याची फी, त्याची फी, कोणत्याही तुम्हाला तिकडे आकडेवारी सांगितली जाते. सो त्या पद्धतीने कोणती तुम्हाला फीज ही रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनी जी दिलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः अशा पद्धतीने चेक करू शकता, याची पण स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशनसाठी जाल, त्यावेळी कॉलेज तुम्हाला एक फीज सांगेल, की एवढी-एवढी फीज तुम्हाला पे करायची आहे. तुम्हाला ते अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही चेक केलं, त्यानंतर तुम्ही कॉलेजला सांगू शकता, की FRA म्हणजेच फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीने एवढी फीज अप्रूव्ह केलेली आहे 25-26 साठी. मग तुम्ही एक्स्ट्रा फीज वगैरे का घेत आहात? त्यानंतर समजा कॉलेज जर ऐकत नसेल, तर त्यानंतर तुम्हाला कुठे मेल करायचं आहे, हे सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे? नॉर्मली फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने जे काही फी स्ट्रक्चर जो काही जी-आर जो काही जो पाठवलेला होता, जो आपण यामध्ये तुम्हाला पी-डी-एफमध्ये दाखवत आहे आणि जी काही 4/6/2025 ला जी काही मीटिंग्स वगैरे झालेल्या होत्या, त्या मीटिंग्स नंतर जे काही कॉलेजची फीज ही आउट झालेली होती, त्याबद्दल सांगत आहे. टू कन्सिडर द प्रपोजल फॉर अप्रूव्हल ऑफ फीज अकॅडमिक इयर 25-26 यासाठी आहे. यामध्ये जर आपण बघितलं, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट तुम्हाला म्हणजे इथे LLB 3 इयर्स लिहिलेलं आहे आणि नेम ऑफ द इन्स्टिट्यूट इथे तुम्हाला लिहिलेलं आहे. ओके. कोणतं कॉलेज आहे? लॉ कॉलेज निर्मल एज्युकेशन सोसायटी, सुभाष देसाई कॉलेज ऑफ लॉ या कॉलेजचं इथे नाव दिलेलं आहे. 24-25 नुसार जर ची जर पहिली जी फी होती 24-25 साठी 27,500. आता जी फीज जी दिलेली आहे किती? 28,000. म्हणजे आता या कॉलेजला जे विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील, ते विद्यार्थी 25-26 साठी 28,000 ही फीस तुम्हाला पे करायची आहे. याची जी काही पी-डी-एफ असेल, या सर्व पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी देईन. टेलिग्राम चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्यानंतर सेम LLB 3 इयर्सच आता आपण बघत आहोत, जे की ॲडव्होकेट बी-डी हंबर्डे विधी महाविद्यालय आष्टी यामध्ये जर आपण बघितलं 25-26 साठी जर हायलाइट केलेलं आहे, 25,000 यामध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसत आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे तुम्हाला विलासराव देशमुख लॉ कॉलेज. याचं कॉलेजचं जर आपण बघितलं तर 26,500 25-26 साठी दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीही फीज त्यामध्ये कॉलेज घेऊ शकत नाही. त्यासाठी हे कॉलेजची नावं तुम्हाला वाचून दाखवते. नेक्स्ट जो कॉलेज आहे राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद लॉ कॉलेज. त्याची पण फीस 25-26 साठी 27,000 आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ ज्ञानदीप लॉ कॉलेज याची 30,000 आहे. SNGB लॉ कॉलेज चांदवड डिस्ट्रिक्ट नाशिक याची 32,500 आहे. गुरु नानक सोसायटी विद्या सोसायटी गुरु नानक विद्या सोसायटी लॉ कॉलेज 30,000 ही फीज आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं श्री राजस्थानी सेवा संघ यांची जी फी स्ट्रक्चर आहे 25,000 आहे आणि ज्ञान विकास संस्था ॲडव्होकेट पी-सी पाटील लॉ कॉलेज यांची फीज तुम्हाला 25-26 साठी अप्रूव्ह जी आहे 25,000 ही फी आहे प्रायव्हेट कॉलेजेससाठी. हितकर्णी कॉलेज ऑफ लॉ यामध्ये 28,000 यामध्ये फीज दिलेली आहे. त्यानंतर श्रीमती कमलाबाई किसन काठोरे लॉ कॉलेज याची फीज जर आपण बघितली तर 29,000 फी यामध्ये दिलेली आहे आणि नंतरला LLB 5 इयरचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर सरहद लॉ कॉलेज जे की कात्रज पुणेचं आहे. त्याला 28,000 आहे. किसन लॉ कॉलेज पारनेर अहमदनगरचं त्यांची 27,500 आहे फीज. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ अशोक दादा साबळे लॉ कॉलेज LLB 5 इयरसाठी बघतोय आता आपण. त्यांची फीज जर बघितलं 26,000 आहे. अशा पद्धतीने या कॉलेजेसचे यामध्ये लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. अरम लॉ कॉलेज पुणे
याची फीज आहे 27,000. सो यामध्ये तुम्हाला एल-एल-बी 3 इयर पण सांगितलं, एल-एल-बी 5 इयर पण सांगितलं. प्रायव्हेट कॉलेजेसची फीज ही किती आहे? आता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न येईल, की सर हे तर नॉर्मल कॉलेजेस तुम्ही सांगितले. बाकीचे कॉलेज जर आपल्याला चेक करायचे असतील, तर ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे? जसं की काही विद्यार्थी मुंबईमध्ये असतील, काही विद्यार्थी पुणेमध्ये असतील, काही विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील किंवा काही विद्यार्थी गडचिरोलीमध्ये असेल. ओव्हरऑल महाराष्ट्राचे जे काही कॉलेजेस आहेत, जे काही युनिव्हर्सिटी आहे, त्यामधून तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कॉलेजची फी चेक करू शकता, ते तुम्हाला आता यामध्ये मी सांगत आहे. आणि तेवढीच फीज कॉलेज घेणार आहे. ओके. इथे मी तुम्हाला जर बघितलं, तर फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीची इथे वेबसाईट ओपन केलेली आहे. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला इथे लिहिलेलं आहे फीज इन्फॉर्मेशन 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये लिहिलं आहे फीज सर्च इन्स्टिट्यूट. जे काही कॉलेजेसची तुम्हाला चेक करायची आहे फीज, ते कशा पद्धतीने चेक करायची आहे. सर्च इन्स्टिट्यूट टाइपमध्ये तुम्हाला एच-एन-टी म्हणजे हायर टेक्निकल जे काही आहे, यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. एच-एन-टी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सब्जेक्ट सिलेक्ट सब्जेक्ट टाइपमध्ये जे काही हायर एज्युकेशन आहे, त्यामध्ये कोणता कोर्स आहे. आता एल-एल-बी 3 इयर, 5 इयर आपण बघत आहोत. पण अनदर स्टुडंट समजा जर बघत असतील, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये एम-सी-ए, एम-बी, एम-बी-ए पार्ट टाईम, फार्मा-डी, बॅचलर ऑफ फाईन आर्ट या सर्व त्यामध्ये डिग्री तुम्हाला दिलेल्या आहेत. आता एल-एल-बी 3 इयरचं समजा तुम्हाला चेक करायचं आहे. एल-एल-बी 3 इयर्स यामध्ये सिलेक्ट करा. एखादा विद्यार्थी एल-एल-बी 5 इयरचा असेल, तर एल-एल-बी 5 इयर्स तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे एल-एल-बी 3 इयर्स सिलेक्ट करतोय मी आणि समजा मला आता एवढे सर्व डिस्ट्रिक्ट आहेत. अकोला आहे, अमरावती आहे, मुंबई आहे, नाशिक, पालघर, सोलापूर या कोणत्याही डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला कोणत्या कॉलेजचं बघायचं आहे. तुम्ही सिम्पली यावरती काय करा, समजा मला आता ठाणेचं बघायचं आहे, तर मी ठाणेमध्ये सिलेक्ट करेन आणि गेट रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे लिहिलंय बघा, फीज अप्रूव्ह बाय फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 25-26 जो की आता तुमचा चालू आहे. आणि डेट ऑफ मीटिंग जर इथे आपण बघितलं तर 28/5/2025 या कॉलेजची तेव्हा मीटिंग्स वगैरे जे काही झालं होतं. सो आनंद विश्व गुरुकुल या कॉलेजचं जर आपण बघितलं 27,000 ही फी स्ट्रक्चर आहे. कशा पद्धतीने आहे? ट्युशन फी 24,000 आहे आणि डेव्हलपमेंट फी 2936 म्हणजे 2,936 आहे. तर या कॉलेजमध्ये एवढीच फीज तुमची घेतली पाहिजे. याच्यावरून जर जास्त घेत असतील तर कुठे मेल करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला आता मी देणारच आहे. त्यानंतर मंजिरा चॅरिटेबल ट्रस्ट यांचं जर बघितलं 28,000 आहे. नारी गुरुसाहनी लॉ कॉलेज आहे. त्यांचं जर आपण बघितलं 34,000 यामध्ये तुम्हाला फीज आहे. ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ जर बघितलं एल-एल-बी 3 इयर्स यामध्ये लिहिलेलं आहे. कारण की आपण इथे एल-एल-बी 3 इयर्स सिलेक्ट केलेलं आहे त्यासाठी. 36,500 आहे. शिवाजीराव जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च त्यांचे 33,500 आहे. विद्याप्रसारक मंडळ संचित लॉ कॉलेज किनवली यांचा 10,500 यांची फी आहे. प्रीती अकॅडमी लॉ कॉलेज यांची फी आहे 33,000. श्रीमती कमलाताई काठोरे लॉ कॉलेज यांची 29,000 आहे. ओके. आणि हीच फी जर आपण बघितली, जी काही जो जी-आर आलेला होता त्याच्यामध्ये जर आपण बघितली, तिथे फी किती दाखवते आहे? सो 29,000. सो ही फीज करेक्ट आहे. हीच फीज तुमच्याकडून कॉलेजनी मागितली पाहिजे. ओके. त्यानंतर मग एज्युनल स्कूल ऑफ लॉ आहे, त्यांची फीज आहे 24,000. महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेज याच्यामध्ये 23,000 आहे. आणि डॉक्टर डी-वाय पाटील लॉ कॉलेज आहे एल-एल-बी 3 इयरसाठी 47,000 आहे. पण इथे सध्या ॲडमिशन चालू होत नाहीयेत. म्हणजे ॲडमिशन चालू नाही आहेत. पण जे काही स्टुडंटनी यामध्ये ॲडमिशन पहिले फर्स्ट इयरला असतील, ते सेकंड इयरला गेले असतील, तर ते विद्यार्थ्यांनी 47,000 यामध्ये फीज आहे आणि ही नॉर्मल फीज पे केल्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीचं जे काही फीज असते, ती सुद्धा ॲड त्यामध्ये केली जाते. नॉर्मली तुम्हाला एवढीच फीज कॉलेजमध्ये द्यायची आहे. ओके. एवढी फीज कॉलेज घेऊ शकतं. एवढी फीज जर घेत असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. समजा तुम्हाला माहिती नसेल, की कशा पद्धतीने चेक करायचंय, ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो कॉलेजची फीज, ते या पद्धतीने आपण चेक करू शकतो. आता एल-एल-बी 5 इयरचं जर आपण बघितलं, ठाणेमध्ये जे काही कॉलेजेस आहेत, ते जर आपण एल-एल-बी 5 इयर तर स्ट्रीम इथे तुम्हाला सर्व इथे एल-एल-बी 5 इयर इथे दिसेल आणि याच्यामध्ये मग आनंद विश्व गुरुकुल एल-एल-बी 5 इयरची किती आहे 22,000 आहे.
नारी गुरुसोमनची किती आहे 22,500 आहे. त्यानंतर जर आपण बघितलं महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेज किती आहे 25,000 आहे. सो यामध्ये शिवाजीराव जोंधळे लॉ कॉलेज 30,000 आहे. सो अशा पद्धतीने ठाणेचे आपण यामध्ये बघितलेले आहेत, की अशा पद्धतीने एवढीच फीस तुम्हाला पे करायची आहे, जे की ठाण्याचे डिस्ट्रिक्टमध्ये असतील. एखादा स्टुडंट पुणेमध्ये असेल तर पुणेचं सिलेक्ट करा, गेट रिपोर्टला क्लिक करा. तुम्हाला इथे पुणेचं एल-एल-बी 5 इयरचं जे काही फी स्ट्रक्चर आहे, ते तुम्हाला इथे दिसून येईल. आय-एल-एस लॉ कॉलेजच्या फीचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर 35,000 आय-एल-एसची फी आहे. सो जे अनएडेडची ब्रांच आहे त्यांची त्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजची फीज हे चेक करायची आहे. याची लिंक ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत होता, की कशा पद्धतीने आम्ही फीज चेक करू शकतो? कारण की जे तुम्हाला सी-ई-टीच्या वेबसाईटला म्हणजेच या वेबसाईटला जर आपण गेलो, तर इथे फीज जेव्हा तुम्ही चेक करता त्यावेळी तुम्हाला डिफरंट दाखवते. फॉर एक्झाम्पल इथे मी अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट यावरती सिलेक्ट केलं. यामध्ये कोणताही एक कॉलेज जर समजा इथे घेतलं मी, समजा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि एखादा कॉलेज जर मी यामध्ये घेतला, की कोणता कॉलेज जसं की आनंद विश्वगुरुकुल समजा यामध्ये कॉलेज आहे. एन एन आनंद विश्वगुरुकुल यामध्ये आहे. सो याची फी जर बघितली किती दाखवते इथे 27,000 बरोबर? 27,000 इथे दाखवत आहे. मग आता तुम्हाला चेक करायचं आहे एल-एल-बी 3 इयर्ससाठी तुमच्या जो रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे त्यामध्ये फीज त्यांची किती दाखवते. सो तुम्हाला एल-एल-बी 3 इयर्स इथे क्लिक करायचं आहे. ठाणेच्या लोकेशनमध्ये इथे सिलेक्ट करा. गेट रिपोर्टला क्लिक करा. आनंद विश्वगुरुकुलची आता किती फीज आहे 27,000. सो सेम फीज तुम्हाला त्यामध्ये दाखवते. काही ठिकाणी चेंजेस हे झालेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे. ओके. जसं की आता काही जे कॉलेजेस असतील त्यामध्ये खूप विद्यार्थी बोलत होते, की सर काही कॉलेजेसमध्ये फीज जास्त मागत आहेत. सो त्या पद्धतीने तुम्ही बघा. यामध्ये जी फीज आहे तीच आनंद विश्वगुरुकुल यामध्ये या कॉलेजने सेम फीज त्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्यामध्ये कोणतेही चेंजेस नाहीयेत. सेम आपण पुणे सिलेक्ट केलेलं आहे. सर्च कॉलेजेस त्यामध्ये आय-एल-एस लॉ कॉलेज यामध्ये जर बघितलं 2 ब्रांच आहे. तर अनएडेडची जी ब्रांच आहे कारण की प्रायव्हेट कॉलेजेसमध्येच फीचं स्ट्रक्चर हे जास्त असतं. सो यामध्ये जर चेक केलं तर 35,000 यामध्ये दाखवत आहे. त्याच पद्धतीने मग एल-एल-बी 5 इयरचं आपण यामध्ये जर चेक केलं, तर किती दाखवायला पाहिजे ते एकदा आपण चेक करूया. एल-एल-बी 5 इयर पुणे गेट रिपोर्ट यावरती क्लिक करा. यामध्ये पण सेम अमाउंट दाखवत आहे का? सो सेम अमाउंट दाखवत आहे. सो तुमची तीच फीस तुमच्याकडून घेतली पाहिजे एल-एल-बी 5 इयर्स स्टुडंट. ओके. तशाच पद्धतीने एल-एल-बी 3 इयर्स स्टुडंटनी चेक करायचं आहे. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काहीही प्रॉब्लेम असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. थँक सो मच.